हाय हॅलो श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला मी अगदी पौष्टिक सोपी चविष्ट अशी तुम्हाला मूग खिचडी दाखवणार आहे। अगदी कमी साहित्य काहीही लागत नाही, फक्त तांदूळ आणि अख्खे मूग, मीठ आणि हळद, ह्याच्या व्यतिरिक्त काहीही लागत नाही। एकदा तुम्ही करून बघा। ही खिचडी लहान मुलं म्हणजे 8 महिन्याचं बाळापासून अगदी तरुण वयस्कर कुणीही खावी चवीनं, एवढी पौष्टिक आणि चवीला आहे। एकदा करून बघा, खाऊन बघा, मग मला सांगा। चला आता आपण खिचडी करायला घेऊया। अगदी पहिला तांदूळ आणि मूग दोन्ही धुवून घेऊया। तांदूळ आणि मूग धुवून घेतले, त्यात पाणी ओतूया। पाणी थोडं जास्त लागतं। मीठ आणि हळद टाकून घेऊयात आणि 4 शिट्ट्या करून घेऊया। आता 4 शिट्ट्या झाल्यात, गॅस बंद करून घेऊया। थंड झालं, खिचडी झाली। आता ही आपण रवीने घोटून घेऊया। मिक्सर पण आहे, पण लाकडी रवीने चव वेगळीच। थोडी घोटून मऊसूत करून घ्यायची, ती खायला खूप चविष्ट। एकदा करून नक्की बघा तुम्ही। काही झटपट होणारी वस्तू आहे, पटकन आयत्या वेळेला काही घरात नसेल तर पटकन करायला सोपी रेसिपी आहे। थोडी गरम करून घेऊया आणि रवीने घोटली आहे जरा, ही अशी सरसरीतच असते। कशी शिजली बघा। ही तयार झाली आपली। त्याच्यावर आता ही अशी तुपाची धार सोडूया। आणि त्याच्याबरोबर ही लोणच्याची फोड। एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा हे कसं लागतं। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।